चला आज एका अशा कथेच्या जगात जाऊया जी दिसायला तर अगदी साधी आहे, पण आपल्याला एका अशा वास्तवाची ओळख करून देते जिथे खरं काय आणि खोटं काय यातला फरकच संपून जातो. ही गोष्ट आहे एका सशाची, ज्याला त्याचे स्वतःचे कान त्याचे सर्वात मोठे शत्रू वाटू लागतात. बघूया भीती माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकते. हा प्रश्नच बघा ना, म्हणजे कोणाचे कान हे शिंग आहेत हे खरंच सिद्ध करता येऊ शकतं का? हे ऐकायलाच कितीतरी अशक्य वाटतं. पण विचार करा, जर सत्ता आणि भीती एकत्र आली तर काय होऊ शकतं? हीच तर या कथेच्या मुळाशी असलेली एक अस्वस्थ करणारी कल्पना आहे. कथेची सुरुवात कुठल्याही शांततेने होत नाही. ती होते एकाच शब्दाने जो संपूर्ण जंगलात वणव्यासारखा पसरतो, पळा. आणि या एकाच शब्दाने ते शांत जंगल क्षणात एका भयभीत गर्दीत बदलून जातं. सगळीकडे फक्त गोंधळ, भीती आणि जीव वाचवण्यासाठी चाललेली एक केविलवाणी धडपड. आणि या सगळ्या गोंधळाचं कारण होतं एक फरमान, एक अत्यंत क्रूर आदेश. ज्या ज्या प्राण्यांना शिंग आहेत त्यांनी याच क्षणी राज्य सोडून निघून जावं. विचार करा, या एका आदेशाने कितीतरी प्राण्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. आणि मग काय, तो हुकूम ऐकताच ज्यांना निसर्गाने शिंग दिली होती, म्हणजे बैल, रेडे, हरणं, बोकड, हे सगळे आपला जीव मुठीत धरून पळू लागले. राजाच्या या विचित्र आणि मनमानी शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यांची एकच धडपड सुरू झाली. पण थांबा, त्या शिंगवाल्यांच्या गर्दीत एक ससाही पळत होता. आता इथेच ही गोष्ट एक वेगळं वळण घेते. अहो, ज्याला शिंग नाहीत तो बिचारा ससा का पळत होता? त्याला नेमकी कशाची भीती वाटत होती? सशाच्या भीतीचं कारण बाहेरच्या जगात नव्हतंच, ते त्याच्या आत होतं. त्याला त्याच्या शरीराचा एक भाग, त्याचे कान, परके वाटायला लागले होते. कल्पना करा, जेव्हा आपलंच शरीर आपल्याला शत्रू वाटायला लागतं तेव्हाची भीती किती जास्त भयंकर असेल. म्हणजे बघा, एका बाजूला होतं वास्तव, त्याचे लांब, साधे, निरुपद्रवी कान, पण त्याच्या मनातल्या भीतीमुळे निर्माण झालेल्या जगात त्याला तेच कान, लांब शिंग वाटत होते, त्याचे अपराधाचा पुरावा वाटत होते. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची ओळखच जणू बदलून गेली होती. आणि याच पळापळीत, गोंधळात सशाची भेट होते त्याच्या एका जुन्या मैत्रिणीशी, चिमणीशी. आणि इथेच या दोघांच्या संवादातून आपल्याला या कथेचं खरं, काळजाचा ठोका चुकवणारा सार कळायला लागतं. चिमणी, जी अगदी सरळ तर्काने विचार करते, ती सशाला आश्चर्याने विचारते, अरे वेडा झालायस की काय? सिंह तुझ्या कानांना शिंग का म्हणून समजेल? काहीतरीच काय? तिचा दृष्टिकोन अगदी साधा आणि सरळ होता, जो कदाचित सुरुवातीला आपल्यालाही पटेल. आणि तेव्हा ससा जे उत्तर देतो ते आपल्याला अक्षरशः सुन्न करून टाकतं. तो अगदी शांतपणे म्हणतो, चिमटाई, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण माझे कान हीच माझी शिंग आहेत असं जर कोणी ठरवलंच तर या बेबंदशाहीत ते अगदी सहज सिद्ध करून दाखवतील. आणि या एका वाक्यात त्याने त्या संपूर्ण व्यवस्थेचा खरा चेहरा आपल्यासमोर आणला. तर मग ही बेबंदशाही म्हणजे नेमकं काय? ही एक अशी व्यवस्था आहे जिथे सत्य काय आहे याला कवडीचीही किंमत नसते. किंमत असते ती फक्त एकाच गोष्टीला, काय सिद्ध केलं जाऊ शकतं याला. इथे पुरावे घडवले जातात आणि सत्य दडपलं जातं. सशाच्या बोलण्यातून या बेबंदशाहीचं एक भयानक लॉजिक समोर येतं. पहिली पायरी, एक खोटा आरोप केला जातो. दुसरी पायरी, खरं काय आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. आणि तिसरी, सगळ्यात भयंकर पायरी, तेच खोटं सत्तेचा वापर करून सिद्ध केलं जातं. अशा व्यवस्थेत आपण निरपराध आहोत की नाही याने काहीही फरक पडत नाही. आणि म्हणूनच ही गोष्ट फक्त जंगलातील प्राण्यांची राहत नाही. यात एक असा धडा आहे जो कोणत्याही काळाला, कोणत्याही समाजाला अगदी तंतोतंत लागू होतो. या कथेचं सार इतकंच आहे की जेव्हा समाजात बेबंदशाही सुरू होते तेव्हा सशासारख्या पूर्णपणे निरपराधी जीवालाही केवळ एका खोट्या आरोपावरून गुन्हेगार ठरवून संपवलं जाऊ शकतं. जिथे सत्याचा आधार नसतं तिथे कोणीही, खरंच कोणीही सुरक्षित नसतं. आणि शेवटी ही कथा आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न मागे सोडून जाते की जिथे पुराव्यांनाच काही किंमत नसते तिथे एखादी व्यक्ती आपलं निरपराधित्व सिद्ध तरी कसं करणार? या प्रश्नावर नक्कीच विचार करायला हवा.